हॅलो मित्रांनो, उद्या निफ्टी कुठे जाऊ शकते आणि आपण काय ट्रेड करू शकतो हे बघूया. त्याचप्रमाणे मी तुम्हाला माझी आजची पोझिशन दाखवीन आणि जसं मी कालच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की मार्केट अगर समजा ह्या लेवलच्या खाली जात असेल तर मार्केट एक डाऊन साईडला जाऊ शकतं किंवा मग एक साईडवेज होऊ शकतं. ओके, तर अगर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघू शकता. तर आज त्याचप्रमाणे मार्केट हे थोडंसं खाली जाऊन एक साईडवेज गेला. ओके, आणि अगर तुम्ही ऑप्शन बाईंग करत असाल तर ऑप्शन बाईंगमध्ये आज प्रीमियम हे वाढलेत नाही, त्यामुळे आज मी ऑप्शन सेलिंग केली. आणि ऑप्शन सेलिंग करायचं अजून एक रिझन सांगतो. अगर तुम्ही मार्केटमध्ये बघत असाल तर मार्केटला जेव्हा खाली पडायचं असतं तेव्हा हे सुरुवातीला तो 2 ग्रीन कॅन्डल बनवणार नाही तेव्हा मोठे, ते एक ग्रीन कॅन्डल बनवेल आणि त्याच्यानंतर खाली पडेल. अगर आणि तुम्ही अजून मागे जाल तर तुम्हाला तिकडे दिसेल की मार्केटला जेव्हा खाली पडायचं असतं तो एक क्विक खाली पडून तुम्हाला 1:4चा टार्गेट हा इझिली देतो. ओके, आणि जेव्हा मार्केट साईडवेज असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त ते तुमचे एल घेणार आणि तुम्हाला मार्केटमधून बाहेर काढणार. ओके, त्यामुळे आणि मी ऑलरेडी सांगितलं की मार्केटमध्ये अगर तुम्हाला थांबायचं असेल तर आजच्या दिवशी क्वांटिटी हे हाफ करा सर. ओके, अगर मी आज फुल क्वांटिटी केली असती तर मला आज माझा एक प्रीमियम होता 24,250चा पी मी बघितलेला, तो तुम्हाला एकदा दाखवतो. तो 85 रुपीजच्या आसपासचा माझी एंट्री होती. 65 माझा एस एल होता. माझा एक एस एल गेला, म्हणजे मला समज मी फुल क्वांटिटी मारली असते तर तिकडे मला 3,000चा लॉस झाला असता. आणि त्याच्यानंतर रीएंट्री मिळाली, त्याच्यामध्ये माझा एस एल हा कॉस्ट टू कॉस्ट गेला असता. भले मला 1:3चा मिळालेला पण मला 1:4चाच टार्गेट नाही मिळाला. ओके, तर त्यामुळे मी आज ऑप्शन बाईंग नाही केली आणि त्याच्यामध्ये मी एक इथे कुठेतरी पी सेलसुद्धा केलं. त्याच्यामुळे माझा काय झालं, माझा हा ट्रायंगल झालाच. मी कॉल सेल पण केला, इथे पी सेल केला आणि इकडे कॉल सेलसुद्धा केला. ओके, त्यामुळे माझे इथे प्रीमियम झाला आणि माझा पी सेलचा माझा आहे तो एस एल हा गेला आणि मी कॉलचा एस एल आहे तो माझा कॉस्ट टू कॉस्टमध्ये निघाला. तर तुम्हाला आधी माझी आजची पोझिशन दाखवतो. अगर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला 24,250चा कॉल दिसत असेल. 3 कॉल लॉट मारलेले फक्त. जसं मी सांगितलं की क्वांटिटी हाफ करणार, त्याच्यामध्ये मी 84 रुपीच्या आसपासचा प्रीमियम सेल केलेला आणि तो जेव्हा मला 2,000 रुपये प्रॉफिट दिसत होता तेव्हा मी माझा एस एल आहे तो कॉस्ट टू कॉस्ट केला. माझा ट्रेलिंग एस एल तिकडे हिट झाला, पण त्याच्यामध्येच मी 24,250चा जो पी तुम्हाला दिसत असेल 85 रुपीच्या आसपासचा होता तो सेल केला आणि त्याचा एस एल फक्त 8 पॉईंटचा होता. त्याच्यामुळे मी एंट्री घेतली आणि तो माझा एस एल त्याच्यामध्ये गेला. तर अगर बघत असाल तर माझा फक्त पीमध्ये एस एल हिट झाला आणि बाकीचं आहे ते मी आज 600 रुपये मायनसमध्ये गेलं. ओके, आणि तेच मी जसं अगर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असं काल मला एक बऱ्यापैकी प्रॉफिट झाला, एक डिसेंट प्रॉफिट झाला म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर आज एकदम छोटासा एस एल गेला. आज माझी क्वांटिटी हाफ होती, त्याच्यामुळे आज मला फक्त 600 रुपयाचा लॉस झाला. आणि समजा मी क्वांटिटी फुल केली असतं तिकडे मला 1,800 किंवा 2,000च्या आसपासचा लॉस झाला असता ऑप्शन सेलिंगमध्ये पण, आणि ऑप्शन बाईंगमध्ये मला आज 3,000चा लॉस झाला असता. ओके, अगर मी क्वांटिटी फुल ठेवली असती आणि आज जबरदस्ती ऑप्शन बाईंग केली असती तर मला लॉस झाला असता. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, जेव्हा क्वांटिटी आपला कॉन्फिडन्स जरा कमी असेल आणि आपल्याला वाटत असेल की मार्केट कदाचित साईडवेज होऊ शकतं, त्यामुळे क्वांटिटी ही सरळ हाफ करा, जेणेकरून अगर तुमचा लॉस झाला तरी तुम्हाला तेवढा फरक नाही पडणार. ओके, कारण आपण जे प्रॉफिट आहे ते मोठं उचलतं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला छोटे एस एल देण्यासाठी तुम्हाला जे स्मॉल एस एल असतात ते देण्यासाठी तुम्हाला काहीच फरक नाही पडणार. ओके, सो आता आपण बघूया की निफ्टीचं उद्याचे मोमेंटम बघूया, कारण मी स्वतः काय ट्रेड करणार ते तुम्हाला सांगतो. इव्हन मी तुम्हाला ऑप्शन बाईंगचं पण सांगेन आणि ऑप्शन सेलिंगचं पण सांगेन. ह्या आठवड्यामध्ये माझी पोझिशनल सेलिंग येत नाही आहे, कारण माझ्या साईडने मार्केट हे मोमेंटम झालं नाही आहे, त्यामुळे मी ह्या आठवड्यामध्ये इंट्राडे ट्राय करतो. ओके, सो मार्केट समजा फ्लॅट ओपन होऊन अगर हा लेवल ब्रेक होत असेल तर आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री, 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपला एस एलला कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. ओके, मॅक्झिमम आणि टार्गेट हा 1:4च्या आसपास आपण ठेवू शकतो. आणि त्याचप्रमाणे मार्केट समजा ह्या लेवलच्या खाली ओपन होत असेल तर पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा किंवा रेड कॅन्डल बघा, त्याचा लो ब्रेक होत असेल तर सेम प्रोसेस 2दा एंट्री, मॅक्झिमम 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, एस एलला कॉस्ट टू कॉस्ट करा आणि टार्गेट हा कमीत कमी 1:4साठी ठेवा, कारण उद्याचा चान्सेस आहे की आपला टार्गेट कंप्लीट होऊ शकतो, कारण आपल्यानुसार मार्केट मुवमेंट होत आहे. बरोबर, मार्केटने मुवमेंटम केला आणि जसा विचार केला की आजच्या दिवस हे मार्केट हे साईडवेज होईल, त्याप्रमाणे मार्केट हे साईडवेजसुद्धा झालं आहे. ओके, तर त्यामुळे एक मोठी मुवमेंटम याची परत थोडे चान्सेस आहेत, त्यामुळे आपण क्वांटिटी फुल मारू आणि त्याचप्रमाणे टार्गेटसुद्धा आपण कमीत कमी 1:4च्या आसपास ठेवू. ओके, पण ते सुरुवातीला मी डायरेक्टली क्वांटिटी फुल नाही मारली. जेव्हा मला दिसत असेल की मार्केट रेड कॅन्डल एकदम स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल बनवते किंवा त्याच्यामध्ये अगर ऑप्शन चेनमध्ये प्रीमियमचे वाढत आहेत ऑप्शन बाईंगचे, तर मी त्याच्यामध्ये ऑप्शन बाईंग करेन. आता जे ऑप्शन सेलिंग आहे ती ऑप्शन सेलिंग कंटिन्यू ठेवेन. ओके, आणि अजून एक सांगायचं झालं, समजा ह्या लेवलच्या खाली जात असेल तर मी उद्याची एक्सपायरी बाईंग नाही करणार. अगर मी ऑप्शन बाईंग करत असो तर मी उद्याची ऑप्शन बाईंग नाही करणार, मी नेक्स्ट वीकची जी आहे ती ऑप्शन बाईंग करेन. ओके, त्याचं रिझन सांगतो. समजा उद्या मी ऑप्शन बाईंग केला ह्या आठवड्याची
आणि मार्केट अर्धा तास किंवा 1 तास तरी साईडवेज गेला सुरुवातीला, तर ते माझे जो प्रीमियम आहे तो मेल्ट होऊन माझा एस-एल इझिली हिट होऊ शकतं. ओके. त्याचप्रमाणे समजा आपण नेक्स्ट वीकची अगर एक्सपायरी घेतली, तर अगर आपल्या अगेन्स्ट कम्प्लिटली जात असेल तर आपला एस-एल जाईल, नाहीतर आपला जो 20-30 पॉईंट्सचा एस-एल आहे तो तसा जाणारच नाही. ओके. पण उद्याच्या एक्सपायरीमध्ये करायचं थोडा वेळ तरी साईडवेज मार्केट जात असेल तर आपल्याला एस-एल जाऊ शकतो आणि आपल्याला लॉस व्हायचे चान्सेस आहेत. ओके. सो मी उद्या ऑप्शन बाईंग करेन किंवा सेलिंग करेन, डिपेंड मार्केटच्या मुवमेंटवरती कसं आहे ते. आणि ऑप्शन आणि वरच्या साईडचं म्हटलं तर अगर तुम्ही ऑप्शन बाईंग करत असाल तर एक दिवस तुम्ही वेट करू शकता, कारण समजा उद्या मार्केट वरती जर ओपन झालं तर वरती जायचे चान्सेस थोडे कमी असणार आणि गेलं तरी तो आजच्या स्लो अँड स्टडी जाणार वरती, त्याच्यामुळे ऑप्शन बाईंगमध्ये प्रॉफिट व्हायचे चान्सेस कमी आहे. ओके. त्यामुळे समजा वरती ओपन होत असेल, जे ऑप्शन सेलिंग करत आहे त्यांच्यासाठी सांगतो, पहिले 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा, त्याचा हाय ब्रेक होत असेल तर आपण वरच्या साईडला सुद्धा जाऊ शकतो. ओके. त्याचा आणि उद्याच्या दिवशी वरच्या साईडला इन द मनीमध्ये करून उपयोग नाही, उद्या ॲट द मनीमध्ये आपण करू शकतो किंवा 1 पॉईंट तुम्ही आउट ऑफ द मनीसुद्धा करू शकता. माझा डिपेंड, मी कदाचित ॲट द मनीमध्ये करीन. आणि समजा 40 रुपीजच्या आसपासचा प्रीमियम असेल तर कमीत कमी 30 पॉईंटचा असेल ते, म्हणजे ह्याच्यामुळे तुम्हाला 1:2 किंवा 1:3 किंवा 1:4चा टार्गेट नाही मिळणार वरच्या साईडला, कारण क्लिअर माहिती आहे की मार्केट जास्त मोमेंटम होणार नाही. त्यामुळे जास्त अगर तुम्हाला करायचं नसेल 1:1साठी तर तुम्ही इग्नोर केलं तरी चालेल. पण अगर एक क्लिअर अंदाजा मिळतो की जास्त मोठा एस-एल जात नाही, कदाचित हा 30 पॉईंटचा असेल, कदाचित 10 पॉईंटवरती पण निघू शकतो, कारण मार्केटने अगर टाईमपास स्पेंड केला इकडे आणि त्याच्यानंतर समजा इकडे तुमचा एस-एल जात असेल तर तुमचा एस-एलसुद्धा जास्त जाऊ शकत नाही. ओके. अगर 10 पॉईंट एस-एल असेल तर तुमच्यासाठी हा 1:4च झाला. ओके. सो मार्केट पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा, हाय ब्रेक होत असेल तर वरती जाऊ शकतो. जोपर्यंत त्याचा लो टच होत नाही तोपर्यंत आपण आपल्या पोझिशनमध्ये राहू शकतो, कारण आपण आउट ऑफ द मनी करतोय किंवा ॲट द मनीमध्ये करतोय, ते प्रीमियम हे डिके होणारच. क्लिअर आहे. आणि अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. आणि अजून तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवरती फॉलो नसेल केलं, तुम्हाला स्कॅनर दिसत असेल QR कोड, तुम्ही तिकडे स्कॅन करून फॉलोसुद्धा करू शकता. धन्यवाद.